नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. अनेकांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी कोसळलेल्या पुलावरून नदीपात्रात पडले. आजूबाजूला असलेल्या सर्व पर्यटकांनी बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू केली होती. मात्र या सगळ्यात आपल्या मालकाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं मदत मागणारा आणि स्वतः जीव धोक्यात घालून मालकाला वाचवणाऱ्या छोटूला पाहून सगळ्यांनाच माणुसकीचं दर्शन घडलंय. कुंडमाळा गावातील रहिवासी अशोक भेगडे हे एका लग्न समारंभावरून घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू कामगार छोटू होता. भेगडे हे पूल पार करून जात असताना पुलावर गर्दीचा कहर झाला होता. 100-150 पर्यटकांनी पूल आणि पुलाच्या अवतीभोवती गर्दी केली होती. कुणी ओसंडून वाहणारे इंद्रायणीचं पाणी पाहत होतं, तर कोणी सेल्फी काढत होतं. त्याचवेळी जीर्ण झालेल्या पुलावरून दुचाकी देखील जात होत्या. दरम्यान पुलावर 2 दुचाकी समोरासमोर आल्यामुळे काही वेळ पुलावर जास्त गर्दी आणि ओव्हरवेट झालं आणि काही क्षणात हा पूल कोसळला. छोटूचं पुलाकडे लक्ष गेलं तेव्हा तो काही सेकंदात कोसळला. त्याबरोबर भेगडेही कोसळले. छोटूला धक्का बसला. क्षणभर काहीच सुचलं नाही. मात्र घाबरलेल्या अवस्थेत मालकाला वाचवण्यासाठी गर्दीतून वाट काढत तो पाण्याच्या दिशेने गेला. घाबरलेले लोक पुढे यायला तयार नव्हते. मात्र छोटूनं आरडाओरडा सुरू केला. मदतीच्या विनवण्या करू लागला. त्याला पाहून अनेकांमध्ये धीर आला. बरेच जण पुढे सरसावले. पाण्यात कोसळलेल्यांची मदत करू लागले. काहींनी एकत्र येऊन भेगडे यांना शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात पाण्यातून वर येण्यासाठी धडपड करणारे भेगडे दिसले. काही वेळातच भेगडे यांना बाहेर काढण्यात यश आलं. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, मात्र जीव वाचला. या सगळ्या गडबडीत छोटीच्या हातालाही दुखापत झाली, मात्र मालकाचा जीव वाचला हे महत्त्वाचं. ते मला त्यांच्या कुटुंबाप्रमाणे सांभाळतात. त्यांना माझ्या डोळ्यासमोर काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो, असं म्हणत छोटू आणि अशोक भेगडे दोघेही उपचारासाठी दवाखान्यात रवाना झाले. मात्र अशोक भेगडे यांना वाचवण्यासाठी छोटूची धडपड पाहून अनेकांना माणुसकीचं दर्शन घडलं. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.